नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात. त्याचं नाव आहे माहेर वशणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आलेलो आहोत कोकणातील रायगड जिल्ह्यातील निजामपूर येथे आणि तिथे आपण सोहळा सख्यांचा साजरा करतोय. मंडळी, कसं असतं ना की प्रत्येक माणसाचं जगणं ही एक कथा असते आणि मग त्यात आनंदाचे क्षण असतात, दुःखाचे क्षण असतात. आनंदात कुटुंबाला जोडून ठेवते आणि दुःखात कुटुंबाचा आधार बनते ती असते हुकुमाची राणी. आणि याच हुकुमाच्या राणीला तिच्या हक्काचा वेळ मिळावा त्यासाठी आपण सुरू करूया आजचा आपला हा अत्यंत धमाकेदार खेळ, ज्याचं नाव आहे माहेर वशणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. बघूया आजच्या भागामध्ये कोण होते हुकुमाची राणी, जी विराजमान होणार आहे मानाच्या खुर्चीवर आणि घेऊन जाणार आहे तिच्या हक्काचा हा माहेरचा आहेर. तेव्हा मी माझ्या सगळ्या सख्यांना विनंती करतो की त्यांनी पटापटा इथे आपल्या पहिल्या खेळासाठी यायचंय. या बरं, हा जो खेळ आहे या खेळाचं नाव आहे माझंच वजन जास्त. काय ते खेळाचं नाव काय? माझंच वजन जास्त. आता एक तू कर बघू. माझंच वजन जास्त. पुन्हा एकदा वन्स मोर. हा, रेडी. माझंच वजन जास्त. हो हो, ताली दे इधर. मस्त, क्या बात आहे. हा, तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला. तुम्ही बघताय की तुमच्या समोर टेबलावरती कांदे, बटाटे, लसूण सगळं असं मिक्स आहेत. आणि काय करायचंय, म्हणजे जादूने हा काय करायचे, ही जी माझ्याकडे टोपली आहे हा, त्या ही टोपली अशी डोक्यावरती घेऊन प्रॉपर कॅटवॉक करत जायचंय. असं जायचंय आणि तिथे गेल्यानंतर 500 ग्रॅम वजन भरेल इतके बटाटे, इतके लसूण आणि इतके कांदे ह्या टोपलीमध्ये गोळा करायचे. बाजूला जी पिशवी आहे ती पिशवी घ्यायची. ती पिशवी घेऊन पुन्हा तसंच चालत यायचं. हा, ज्या ताईंचं सामान 500 ग्रॅमच्या जवळपास भरेल ती ताई विजेती. अशा 5 ताई विजेत्या होणार आहेत आणि 3 ताई मात्र बाद होणार आहेत. कळले तुम्हाला? रेडी? 1 2 3. हो हो, हा कुठला कॅटवॉक होता? 500 ग्रॅम भरलं पाहिजे. 500 ग्रॅम. हा, तसं जायचंय. हो, अरे बापरे, भाऊजी बघणार आहेत हे सगळं. हा, हो हो, या बात है. अरे येताना अशी आलीस तर सगळे बटाटे वगैरे पडतील ना खाली. पिशवी घेता पण व्यवस्थित. हा हा, क्या बात आहे. ओके, भाऊजी म्हणतील मला भाऊजी भाजी करूच नकोस, पण अशीच जात जा नेहमी. कीर्तीताई, बघूया कीर्तीताई. अरे बापरे, चटक चांदणी चतुर कामिनी, काय म्हणू तुला, तू हायस तरी कोण? कोण वय वय कोण? अगं बाई, अगं बाई. ओहो हो, ओके. इथे ये. भाऊजी बघणार आहे हे सगळं. हा होतं कॅटवॉक होता. हा नव्हतं. हा होता नव्हतं. ठीक आहे, आम्ही आपलं समजून घेतले हा कॅटवॉक आहे असेल म्हणून. तुमच्यामुळे घाबरले. माझ्यामुळे काय बोलणार आता, हे असे. मी आता वजन करणार आहे बरोबर. सगळ्यात आधी आपण ह्या ताईंपासून सुरुवात करूया. तेजश्री ताईंनी बघूया 430 ग्रॅम. स्नेहाताई 605 ग्रॅम. कीर्तीताई 385 ग्रॅम. सुशीलाताई 710 ग्रॅम. अर्विशाताईंनी बघूया 560. रेश्माताई बघूया बरं 755 ग्रॅम. 610 ग्रॅम. दिशाताईंनी बघूया 565 ग्रॅम. व्हेरी गुड. 3 ताई ज्या बाद झाल्या त्या आधी मी सांगतो.
कीर्तीताई, त्यानंतर सुशीलाताई, त्यानंतर रेश्माताई. ताई, तुम्ही तिघीजणी या खेळातून बाद झालेल्या आहेत. मंडळी, पुढच्या खेळाकडे जाण्या अगोदर आपण सुरू करणार आहोत आपला अत्यंत महत्त्वाचा भाग, आणि तो म्हणजे माहेरच्या आठवणी. माहेरची तशी चांगली परिस्थिती होती आणि गरीब असलं तरी मुलगी ही माहेरची लाडकीच असते. मला 2 मुली आहेत. माझ्या दोन्ही मुली गोड आहेत आणि दोन्ही मुली माझ्या हुशार आहेत. जोपर्यंत शिक्षण कमी असतं मुलांचं तोपर्यंत एवढे पैसे लागत नाहीत. पण जेव्हा मोठ्या मुली झाल्या तेव्हा ते बोलतात ना की पैसे जसे असतील तसं मुलींना ॲडमिशन भेटतं. मुलींना माझं शिक्षण घ्यायचं होतं. एकही रुपया नव्हता माझ्याकडे. मेस चालवते. मेस म्हणजे असं पण नाही मोठी, घरगुती खानावळ आहे माझी. आणि मी मुलींना चांगल्या प्रकारे शिकवलंय. माझ्या मिस्टरांची चांगली साथ आहे मला. नक्कीच ताई. आणि जसं तू सांगितलंस की लग्नानंतर तू व्यवसायावरती तू मुलींना शिकवलंस आणि आज दोन्ही मुली छान शिक्षित आहेत. वा ताई, मला असं वाटतं की आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये तू हुकमाची राणी होशील नाही होशील मला माहीत नाही, पण तुझ्या खऱ्या आयुष्यात मात्र तू तुझी हुकमाची राणी आहेस. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजेत. ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आता आपण या ताईंशी बोलूया. ताई, तुझं नाव सांग. स्वप्ना सचिन मानकर. आणि भाऊजी काय करतात? माझे मिस्टर ड्रायव्हर आहेत. अरे मजाच मजा आहे मग. मजा नाहीये. अरे मनात आलं की असं सांगायचं, चला गाडी काढा आणि जाऊया कुठेतरी फिरायला. काय सांगशील ताई, काय सांगायचं होतं तुला? माझं माहेर कसं, मी लहानाची मोठी जन्म मुंबईमध्ये झाला, लहानाची मोठी मुंबईमध्ये झाले, शिक्षण मुंबईमध्ये झालं आणि आई वडिलांच्या इच्छेखातर मी गावी लग्न केलं. स्वप्नात सुद्धा म्हणजे कधी माहीत नव्हतं की गावाला घरं कशी असतात किंवा काय कसं असतं ते, पण मी प्रत्यक्षात अनुभवलं. लग्न झालं आणि लग्नाच्या 4 वर्षानंतर माझ्या मिस्टरांनी दुसरं लग्न केलं. मी एकटी पडले. 2 मुलं होती माझ्या पदरात. पण आई वडिलांची शिकवण की आयुष्यामध्ये हार मानायची नाही आणि पहिल्यापासून बिनधास्त राहिलेली, म्हणून मी हार मानली नाही. स्वतः पदर खचला आणि सासरची मदत नसताना, माहेरची मदत नसताना मी माझ्या हिमतीवर माझ्या दोन्ही मुलांना लहानाचं मोठं केलं, त्यांना शिक्षण दिलं, नोकरीला लावलं आणि आज मी इथपर्यंत पोचले. मी माझ्या मुलांचा मला पाठिंबा होता म्हणून. सासरी सगळी माणसं आहेत, माहेरी सगळे, आता कोणी नाही राहिलं माहेरी. आई वडील वारले, भाऊजे वारली, भाऊ वारले, बहीण वारली, म्हणजे सगळी गेली. मी एकटीच आहे, पण मी हारले नाही. ताई, जेव्हा तुला हे कळलं भाऊजींबद्दलचं की 4 वर्षानंतर काय झालं होतं, तेव्हा काय डोक्यात आलं होतं आणि काय मानसिकता काय होतं, त्याच्यानंतर कशा पद्धतीने? म्हणजे अशी विचित्र झाली की ज्यावेळेस मला हे कळलं त्यावेळेस माझा लहान मुलगा 2 वर्षाचा होता आणि त्याच्याकडे बघून मी म्हणजे त्यावेळेस खचले नाही. जे काम मिळेल त्या कामावरती मी आई वडिलांकडे न जाता गावी राहून माझ्या मुलांना, सासरी राहून, गावी त्यांच्याच घरात राहून माझ्या मुलांना, मी दोन्ही मुलांना 12वी पर्यंत शिक्षण दिलं. पण आता भाऊजी पण तुमच्या सोबत नाही, ते मुंबईला असतात. ते आणि त्यांनी जे हां. असं लग्न केलं ते मी एकटीने गावी राहून त्यांच्या घरामध्ये. त्यांच्या सासरी म्हणजे तुझ्या राहू, मग ते येतात कधी सासरी वगैरे? सासरी यायचे पण माझ्याशी बोलायचे नाही. माझ्या म्हणजे घरात जिथे मी ज्या साईडला राहत होते तिथे ते यायचे नाही. पण मग ह्याबद्दल तू कधी त्यांना जाब नाही विचारलंस? भरपूर केलं सगळं, पण म्हणतात ना की ज्या वेळेस जी स्त्री एकटी पडते तिच्या पाठीशी कोणी नसतं. म्हणजे तसे नातेवाईक भरपूर होते, पण वेळेला जर कोणी नसेल तर कशाला कोणाजवळ मागायची भीक. स्वतःच्या हिमतीवरती मी पोलीस केस केली होती, पण मग नंतर मी स्वतःच्या हिमतीवरती लढायचं ठरवलं. म्हटलं नाही, आपण स्वतः लढायचं, स्वतः जे काय आहे ते सगळं सहन करायचं आणि मुलांना लहानसं मोठं करायचं. मग या सगळ्या याच्यात सासू सासऱ्याने कसं लस? कोणी नाही, कोणी साथ दिली नाही. पण तू राहत तर सासरीच होतीस. राहत होते सासरी, पण शेवटी म्हणतात ना प्रत्येक आई वडिलांना आपलं मूल लाडकं असतं. त्यांना तो एकुलता एक होता म्हणून तो लाडका, आणि सून त्या दुसऱ्याच्या घरून आलेली, तिला कोण विचारणार, असा तो का? हे सगळं
म्हणतो ना की विचार करण्याच्या पलीकडे आहेत ह्या सगळ्या गोष्टी. विचार करण्याच्या म्हणजे पलीकडचं. भाऊजींनी दुसरं लग्न केलं असताना सुद्धा तू तिथे सासरीच जातेस, मुलांना मोठं करतेस, स्वतःला सक्षम बनवतेस. हे खरंच ह्याच्यासाठी ना ती एक शक्तीच असायला पाहिजे. पण मी एक सांगू तुम्हाला सर, हा सांग. जो चेहरा माझा जो माझ्या मैत्रिणींना दिसतोय हा एक माझा मुखवटा आहे. म्हणजे मी फक्त माझ्या मुलांच्या तोंडाकडे बघून आणि मुलांसाठी मी ते म्हणजे एक रूप म्हणतात ना, कलाकार कसा आपल्या चेहऱ्यावर मेकअप दाखवतो आणि त्याच्याप्रमाणे मी दुहेरी आयुष्य जगते. पण मनातून मी म्हणजे पूर्ण संपलेली आहे. काही गोष्टी अशा आहेत की त्या मनातून माझ्या पूर्ण म्हणजे हेच नाहीये. पण तरी सुद्धा नाही, जोपर्यंत माझी मुलं स्वतः अजून भक्कम होत नाहीत तोपर्यंत मी त्यांच्या पाठीशी स्ट्रॉंगपणे उभी राहणार. नक्कीच ताई. आणि खूप म्हणजे हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. हॅट्स ऑफ आहे तुला. आणि जसं मी नेहमी प्रत्येकाला सांगत असतो की हा तुमचा जो प्रवास इतका मेहनतीचा आणि इतका खडतर असतो ना, खरं तर तुम्ही तुमच्या खऱ्या आयुष्यात खरंच तुम्ही हुकमाच्या राहण्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी सुद्धा झाल्या पाहिजे. ताई मला या पुढच्या पिढीला असंच सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा हारू नका. जीवनामध्ये कधी कोणावरती कसाही प्रसंग येतो, तो कधी कोणाशी सांगू शकत नाही. फक्त एवढंच मला माझ्या मैत्रिणींना सांगायचं आहे की तुम्ही आयुष्यामध्ये खरंच हारू नका. कारण काही काही वेळेस काय होतं की एखादी स्त्री आयुष्याच्या वळणावरती जेव्हा ती लागते संसाराच्या वाटेवरती, तेव्हा ती काही गोष्टींसाठी हार मानते आणि मग जीवाचं काहीतरी बरं वाईट करते. मला सुद्धा वेळोवेळी तसे प्रसंग आले, वाटायचं. पण माझ्या पदरात ती देवाने 2 मुलं टाकली होती. त्या मुलांना बघून मी उभी राहिले. तुम्ही सुद्धा स्ट्रॉंग व्हा. आणि खरोखर जरी तुमचे मिस्टर चांगले असतील, तुम्हाला सहवास देत असतील, तरी पण तुम्ही तुमच्या पायावरती उभ्या राहा. काहीतरी करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळेस दुसऱ्यासमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही. वा ताई, खरंच तू खूप छान आणि हा मुलाचा संदेश तू दिलेला आहेस. खूप छान सांगितलेस आणि खरंच तुझा हा प्रवास प्रेरणा देणारा आहे. खूप छान वाटलं ताई तुझ्याशी बोलून. आता आपण जाऊया पुढच्या खेळाकडे. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपला या मजेशीर खेळाला. या खेळाचं नाव आहे मी गुंफिते माळा. पण आता हा खेळ असा आहे, काय करायचं की तुमच्या समोर डिश आहे, त्या डिश मध्ये वेगवेगळ्या रंगाच्या बॉबीज आहे. ओके, काय करायचंय, त्या बॉबीजची माळ तयार करायची. त्याच्यासाठी तुम्हाला समोर धागा दिलेला आहे. पण ते बनवताना फक्त एकाच हाताचा वापर करायचा आहे. अशा प्रकारे जास्तीत जास्त बॉबीज त्या दोऱ्यामध्ये गुंफायच्या आहे. 2 मिनिटांमध्ये जी ताई जास्तीत जास्त बॉबीजचा हार बनवेल ती असणार आहे विजेती. अशा 3 ताई विजेत्या होणार आहेत आणि 2 ताई मात्र बाद होणार आहेत. ओके, तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. एकाच हाताचा वापर, दुसरा हात वापरायचा नाहीये. थोडी जरा स्ट्रॅटेजी वापरली तर पटापटा होऊ शकते. दोन मिनिटाची वेळेची मर्यादा. शेवटची 10 सेकंद. तीन, 2 आणि 1. वेळ संपलेली आहे. एक 2 11 10 11 12 14 15 16. अरे या जुळ्या बहिणी आहेत. 1 2 3 4 10. अरे ये क्या हो गया? अगं थांब जरा, मला मोजू तरी दे. बघूया. अरे बापरे, एवढे. अगं हो थांब, हलू नको, मला मोजू दे तरी. 1 आणि 2. अगं जास्तीत जास्त बॉबीज अडकायच्या होत्या, कमीत कमी नाही. हा हे काय झालं पण असं 2च का? चष्मा नाही लावला.
हे दिसायला कशाला चष्मा पाहिजे तुला एवढे मोठे तर बारीक आहे. धागा बारीक. अच्छा हो का, ठीक आहे. त्या 3 ताई आहेत. त्यातली पहिली ताई तर आहे अर्थातच 16 बॉबीजीनी गुंफलेले आहेत. ती आहे अर्विषा ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्यानंतरची आहे तेजश्री ताई. एकदा जोरदार टाळ्या. आणि स्नेहा ताई जिने 11 बॉबीज अडकवलेले आहेत. त्याच्यामुळे 3 ताई गेलेले आपल्या पुढच्या आणि शेवटच्या खेळाकडे आणि 2 ताई मात्र बाद झालेल्या आहेत. आता तिसऱ्या खेळाकडे आपण जाणार आहोत, पण त्याआधी मला ताईंसोबत गप्पा करायच्या आहेत, त्यांच्या बाहेरबद्दल जरा जाणून घ्यायचं आहे. तर 2 ताई ते माझ्यासोबत आहेत. ताई, आत्तापर्यंतच्या सगळ्या तुझ्या प्रवासामध्ये तुझ्या आयुष्यातला वाटणारा असा अवघड प्रसंग कुठला? अवघड प्रसंग म्हणजे माझं जे शिक्षण आहे ते मी खूप कष्टाने मी काम करून माझं शिक्षण पूर्ण केलं आहे. आणि माझे आईवडील हे घरकामं करायचे. घरकामातून त्यांनी आम्हाला 3 भावंडांना वाढवले आतापर्यंत. आणि मी घरात सर्वात मोठी असल्याकारणाने सगळी जबाबदारी माझ्यावरतीच पडली होती. मग शिक्षणासाठी पैसे नव्हते, त्यामुळे मग आईवडील बोलायचे काम करूनच तुला तुझं शिक्षण पूर्ण करावं लागेल. मग मी दुसऱ्यांच्या घरी जाऊन भांडी वगैरे करायची, कपडे धुवायची. त्यातनं जे काही पैसे मिळायचे त्याच्यातनं मी पुस्तक बुक वगैरे घेऊन यायचे आणि त्यातनं माझं शिक्षण पूर्ण केलं आहे माझं. घरात अन्न नसायचं, तर वडील आमचे रात्रंदिवस काम करायचे आणि त्यातनं जे काही पैसे मिळतील त्यातनं आम्हाला घरी जेवण आणायचे. त्यातनं आमच्या 3 भावंडांचं पोट भरायचे वडील. ताई, किती शिक्षण झालंय तुझं? माझं शिक्षण 12वी झालं आहे आणि मी नर्सिंगचा कोर्स केला आहे. अरे वा. माझे लव्ह मॅरेज झाले. माझ्या वडिलांना मान्य नव्हतं ते लव्ह मॅरेज. माझ्या आईवडिलांनी माझं लग्न लावून दिलं, पण ते बोलले तुझी जबाबदारी आहे पूर्ण संसार बघण्याची तुझा. माझे आईवडील मुंबईला राहतात आता आणि मी आता त्यांना सोडून गावी आले, तर त्यांना ते आवडत नव्हतं. म्हणजे तू गावी राहणार, मुंबईला एवढे वर्ष राहिलेस आणि तू गावी राहशील का? ना त्यांना खूप म्हणजे माझी काळजी वाटत होती. मग आज माझे जे सासू सासरे आहेत ते आत्तापर्यंत माझी खूप खंबीरपणे माझ्या पाठीशी आहे. त्यांनी मला कधीच माझ्या आईवडिलांची आठवण करून दिली नाही आहे. मला मुलगा झाला आहे. पहिलं माझं अबॉर्शन झालं होतं, त्यामुळे मी खूप खचली होते. त्यामुळे माझ्या आईवडिलांना खूप टेन्शन आलेलं माझं, की माझ्या मुलीचं कसं होईल, काय होईल. आणि मग माझी सासूने माझ्या आईवडिलांना धीर दिला, तुम्ही काही घाबरू नका, मला मुलगी नाही आहे, तुमची मुलगी ही माझीच मुलगी आहे. त्यामुळे माझ्या सासूने मला कधी म्हणजे सुनेसारखं मानलंच नाही आहे. तिने मला मुलीसारखंच जपलेलं आहे. आणि माझी सासू आजपर्यंत मी जेवढी उभी आहे ती माझ्या सासूमुळे उभी आहे. कारण तिने मला माझ्या आईचा हात, तिने मायेचा हात माझ्यावरती फिरवले सासूने. त्यामुळे मी आज जी आहे ती तिच्यामुळेच इथे उभी आहे. वा ताई, आणि त्या बाबतीत तू खरंच खूप नशिबान आहे की असं तुझ्यावरती प्रेम करणारं सासर तुला मिळालेलं आहे. आता आपण या ताईंशी बोलूया. माझं बाळपण एकदम गरिबीमध्ये गेलं. माझे बाबा, मी वयाच्या 2.5 वर्षामध्येच बाबा मला सोडून गेले. मग आईने मला मामांकडे घेऊन आली आणि तिकडे माझं शिक्षण मामाने मला दिलं. मला म्हणजे आईने शिक्षण दिलं, मामाने मला म्हणजे त्यांच्या मुलांचे कपडे, दप्तर हे सगळं मी लोकांचं घेऊन शिक्षण केलं. 12वी पर्यंत शिक्षण झालं माझं आणि 2004 मध्ये माझं लग्न झालं. पण जेव्हा मागणं आलं तेव्हा मी त्या मुलाला बोलले की आईने जर माझा एवढा विचार केला, मी 2.5 वर्षाची असताना तिने सगळ्या तिच्या अपेक्षा म्हणजे बाजूला ठेवून माझा विचार केला, तर मी म्हणजे लग्न झाल्यानंतर आईकडेच राहणार. मला कोण नाही, भाऊ नाही, वडील नाही, बहीण नाही, कोण नाही, मी एकटीच आहे. तर आता 2022 मध्ये माझी आई वारली. पण मग आई तुझ्या बरोबरच होती? तुझ्या हो, माझ्याकडेच होती. 2 मुलं आहेत मला, 2 मुलगे आहेत आणि मिस्टर सुद्धा माझ्या बरोबरच आहेत आणि आम्ही म्हणजे इकडे आई बरोबरच राहत होते. आज माझा जर आईने विचार केला नसता, मी मुलगी असून सुद्धा, तर मी आज ह्या मंचावर नसते. आईला मी खूप खूप मिस करते, कारण का खूप माझा तिने विचार केला लहानपणापासून. ताई, खरं तर आज तुमच्या दोघींशी गप्पा केल्यानंतर खरंच असं जाणवतं की प्रत्येकाचा प्रवास हा इतका खडतर असतो, पण तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही स्वतःला सक्षम बनवता आणि भक्कमपणे उभं राहता, तुमचा संसारही तुम्ही करता तितक्याच नेटाने
आणि स्वतःला सिद्ध करताना त्यासाठी तुम्हा दोघींनाही खरंच हॅट्स ऑफ आहे. आणि खरं तर मला असं वाटतं की हीच स्त्री शक्ती आहे आणि त्या स्त्री शक्तीला माझ्याकडून खरंच सलाम. एकदा जोरदार टाळ्या तुमच्या दोघींसाठी झाल्या पाहिजे. काही खूप छान वाटलं तुम्हा दोघींशीही बोलून. आता आपण जाऊया शेवटच्या खेळाकडे. मंडळी, या गप्पांनंतर आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. बरं, या खेळाचं नाव आहे मी हार मानणार नाही. त्यासाठी काय करायचंय, 1 2 3 म्हटल्यानंतर तुमच्या समोर पिवळ्या आणि केशरी रंगाच्या पाकळ्या अशा एकात एक अशा मिक्स आहेत. काय करायचंय, 1 2 3 म्हटल्यानंतर पिवळ्या रंगाच्या पाकळ्या बाजूला करायच्यात, तितक्याच केशरी रंगाच्या पाकळ्या बाजूला करायच्यात. जी ताई जास्तीत जास्त पाकळ्या वेगळ्या करेल ती असणार आहे विजेती. तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. हा, एकच हात वापरायचे, टेबलाला स्पर्श करायचा नाही. ही ताई बघूया. हा, एका वेळी एकच. कॅमेऱ्यात दिसते आम्हाला सगळं व्यवस्थित. शेवटची 10 सेकंद. वेळ संपलेली आहे. जी 3ऱ्या क्रमांकाची विजेती आहे ती ताई आहे स्नेहा ताई. तिने 35 पाकळ्या गोळा केलेल्या आहेत. आणि उपविजेती ताई ठरलेली आहे अर्विशा ताई. तू 39 पाकळ्या तू गोळा केलेल्या आहेत, त्याच्यामुळे तू उपविजेती ठरलेली आहेस. त्यामुळे सर मराठीकडून तुला मिळतोय माहेरचा आहेर इंडक्शन. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे तेजश्री ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. 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 सोहळा. आणि ताई, तू उपमाची राणी झाली आहेस, त्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा. ताई, तू हुकमाची राणी झालीस, तसं काय हुकूम तुला इथे सोडावंसं वाटतं? प्रत्येक स्त्रीमध्ये टॅलेंट आहे, तर त्या स्त्रीनं त्या स्त्रीचं टॅलेंट पण तेवढ्याच मानाने स्वीकारला पाहिजे, नाही की तिची बराबरी केली पाहिजे. प्रत्येक स्त्रीनं आपल्या सोबतच स्त्रीला घेऊन गेलं पाहिजे. एक जसं म्हणतो ना की मागे खेचण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे ते. ओके. म्हणजे आपल्या प्रत्येक भागातल्या ज्या ताई सहभागी होतात त्या जाताना एक चेहऱ्यावर एक आनंद घेऊन जातात, एक उत्साह घेऊन जातात, एक एनर्जी घेऊन जात असतात. हाच आनंद, हेच हास्य प्रत्येक ताईच्या चेहऱ्यावर आणण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.